जय ज्योती जय क्रांती. सावित्रीबाई जिजाऊ जन्मोत्सव निमित्त अखिल भारतीय महात्मा ज्योतिबा फुले समता फुले परिषद आयोजित 3 जानेवारी ते 12 जानेवारी डिजिटल व्याख्यानमालेत आपले हार्दिक स्वागत आहे. क्रांती सूर्य न्यूज अँड व्ह्यूजच्या माध्यमातून हे व्याख्यान आपल्यापर्यंत पोहोचवले जाणार आहे. या व्याख्यानमालेचा आजचा विषय आहे सावित्रीमाईंचे विचार आणि कार्य. या व्याख्यानमालेच्या व्याख्यानास सुरुवात करतील साक्षीताई भेले, अमरावती. मी साक्षीताईंना विनंती करते की त्यांनी आजच्या व्याख्यानास सुरुवात करावी. धन्यवाद. कुलवाडी भूषण असलेले आणि अख्खा महाराष्ट्र ज्यांना छत्रपतींच्या नावे ओळखतो ते स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मी मानाचा मुजरा करते. ज्या माऊलीमुळं ही दोन्हीही संस्कारक्षम रत्ने आपल्याला मिळाली त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांना सुद्धा मी मानाचा मुजरा करते. ज्यांनी आमच्यासाठी दगड-धोंड खाल्लेत, जिच्यामुळे खऱ्या अर्थाने आम्ही प्रत्येक क्षेत्र गाजवू लागलो ती म्हणजे माता सावित्रीबाई फुले. आणि ज्यांनी या भारतामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली ते म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना मी वंदन करते. त्याचप्रमाणे ज्यांनी या भारताची राज्यघटना ही तयार केली आणि सर्वांना समान असे अधिकार दिलेत ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी वंदन करते. व त्याचप्रमाणे ज्या माऊलीमुळे ही भारतीय राज्यघटना तयार केली गेली ती म्हणजे माता सावित्रीबाई, जिच्या त्यागातून माता रमाई जिच्या त्यागातून ही भारतीय राज्यघटना तयार झाली त्यांना सुद्धा मी वंदन करते. आज अखिल भारतीय समता परिषद यांच्यातर्फे आयोजित सावित्री जिजाऊ जन्मोत्सव आणि आपल्या कार्यक्रमामध्ये माझा आजचा विषय आहे तो म्हणजे माता सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार व कार्य. हा विषय मांडत असताना मला एक गोष्ट या ठिकाणी आठवते. ते म्हणजे की एका शाळेमध्ये मॅडमने वर्गातील सर्व मुलांना महापुरुषांचं चित्र काढायला सांगितलं होतं. मॅडमने वर्गातल्या सर्व मुलांचं चित्र पाहिलं आणि शेवटच्या बाकावर बसलेला बंड्या त्याचंही त्या चित्र पाहतात आणि त्याला म्हणतात, मी तर तुम्हा सर्वांना महापुरुषांचं चित्र काढायला सांगितलं होतं. तू हे कोणत्या पक्षाचं चित्र आणि का काढलंस? त्यावेळेस बंड्या जे उत्तर देतो ते उत्तर या विषयाची वास्तविकता स्पष्ट करणार असतं. तो म्हणतो, मी काढलेलं चित्र हे फिनिक्स पक्षाचं चित्र आहे, जो पक्षी स्वतःच्या कर्तृत्वातून सामान्यातून असामान्य बनतो. अर्थात जी व्यक्ती राखेच्या ढिगाऱ्यातून जन्म घेते आणि आकाशात उडण्याची ताकद स्वतःत ठेवते ना ती व्यक्ती म्हणजे माता सावित्रीबाई फुले. त्या काळी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकारच नव्हता, कारण त्यांना माहिती होतं की स्त्रिया जर ह्या सबला झाल्या तर ह्या कर्मठांचा तबला वाजवल्याशिवाय कधी राहणार नाही. एकदा सावित्रीबाई एका बाजारात गेल्या. बाजारात जात असताना एका ख्रिस्ती मिशनराने त्यांना एक पुस्तक दिलं. त्याने ते पाहिलं, पण शिकलं नसल्यामुळे ना त्यांना हे पुस्तक वाचताच आलं नाही. मग हे काय आहे आणि हे मला जाणून घ्यायचं आहे ही जिज्ञासा निर्माण झाली. जिज्ञासा निर्माण होण्याचं दुसरं नाव म्हणजे सावित्रीबाई फुले. 18वा शतक होता आणि त्या शतकामध्ये मनुस्मृती नावाचा एक ग्रंथ होता. ज्या ग्रंथामध्ये सांगितलं होतं स्त्री हे नरकाचं द्वार आहे. स्त्री शिकली तर तिचा नवरा मरल, तिच्या ताट्यामध्ये अळ्या पडल. सावित्रीबाईंनी ज्योतिरावांना विचारलं, अहो खरंच स्त्री जर शिकली तर तिच्या ताटात खरंच अळ्या पडतात का? त्यावेळेस मात्र ज्योतिरावांनी फार सुंदर उत्तर देतं. ते म्हणतात की या अक्षरांच्या अळ्या होतात का नाही हे तुला त्यावेळेस समजेल ज्यावेळेस तू ही अक्षर वाचशील. ही होती त्यांच्या विचारांची क्रांती आणि या विचारांच्या क्रांतीतून स्त्री शिक्षण हे जन्माला आलेलं होतं. त्या काळात एक हंटर आयोग आले होतं. त्या हंटर आयोगाचं म्हणणं असं होतं की शिक्षण हे वरच्या स्तरावरून खालच्या स्तरापर्यंत गेलं पाहिजे. म्हणजेच की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. या हंटर आयोगामध्ये महात्मा फुले यांनी आपली एक साक्ष दिली. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं असलं पाहिजे. आज आम्ही आमच्या शिक्षण व्यवस्थेत काय पाहतोय? आमचं शिक्षण हे सक्तीचं झालं पण मोफत अजिबात झालं नाही. बरं,
आमची मुलं ही ज्या वेळेस केजी मध्ये असतात त्यावेळेस त्यांच्या शिक्षणाचा रेट हा हजारो रुपये होऊन गेलेला असतो. आणि आम्ही आमच्या मुलांना केजी मध्ये टाकत असतो, पण एक ग्लोबल टीचर अवॉर्ड जो मिळतो तो जिल्हा परिषद मधल्या एका शिक्षकाला मिळतो, ही मोठी गोष्ट आहे. कारण त्यांनी शिक्षणात केलेलं हे इनोव्हेशन आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुद्धा शिक्षणामध्ये इनोव्हेशन केलं होतं. माता सावित्रीबाई यांनी सुद्धा स्त्रियांना शिक्षण देऊन शिक्षणामध्ये इनोव्हेशन केलेलं होतं. त्यांनी जी पहिली शाळा काढली ना, ही काय अशीच नाही काढली बरं. एक मिस फेरार नावाच्या होत्या. महात्मा ज्योतिराव फुले हे अहमदनगरला गेले आणि मिस फेरार ह्या मुलींची शाळा चालवत होत्या. महात्मा ज्योतिरावने तिथलं सगळं नियोजन पाहिलं, काटेकोर व्यवस्थापन पाहिलं आणि त्याच धर्तीवर आणि त्याच अनुषंगानं त्यांनी महाराष्ट्रामधले नाही तर या भारतातली मुलींची पहिली शाळा काढली. याला इनोव्हेशन म्हटलं जातं, याला नियोजन म्हटलं जातं. पण ज्या मुलींसाठी ही पहिली शाळा काढली त्या देशातील मुलींना सुद्धा माहित आहे का की त्या इतक्या मोठ्या पदावर जात आहे, पण यामध्ये खरं श्रेय कुणाचं आहे? मला तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचं आहे आणि एक विचारायचं सुद्धा आहे की या देशामधल्या 60% अशा स्त्रिया असतील की ज्यांना माहिती होतं की काल सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे, पण बाकी 40% स्त्रियांचं काय? ज्या मोठमोठ्या पदावर गेलेल्या स्त्रिया आहे, काही स्त्रिया, काही ऍक्टर लोक, तुम्ही कधीच ऐश्वर्या राय किंवा माधुरी दीक्षित यांचं ट्विट कधी पाहिलं का की आज सावित्रीबाई फुले इनकी जयंती है, आज राजमाता जिजाऊ इनकी जयंती है, इनके त्याग और बलिदान के कारण हमें हमारा हक मिला है, मैं उन्हें नमन करती हूँ. कधीच नाही. इतकंच नाही तर तरी सुद्धा आम्ही या लोकांचे फॉलोअर्स असतो. बरं त्यांचं सोडा, ते मोठे व्यक्ती. मी तुम्हा सगळ्यांना विचारायचं वाटते, तुम्ही स्वतःला विचारा की सावित्रीबाई फुले यांनी काढलेली पहिली शाळा ही तुम्हाला माहित आहे का? याचं उत्तर तुमच्या मनामध्ये निघालेलंच असेल. अहो, त्यांनी पहिली शाळा काढण्यासाठी किती मोठे कष्ट घेतले हे माहित आहे तुम्हाला? ज्यावेळेस माता सावित्री आई हे त्या मुलींना शिकवायला जायच्या ना, त्यावेळेस काही कर्मठ लोक, काही कर्मकांडी लोक ही त्यांच्या आडवी यायची. त्यांना म्हणायचे की सांग तू हे थेर बंद करतेस की नाही? त्या मुलींना शिकवतेस होय? सांग तू हे तुझे थेर बंद करतेस की नाही? त्यावेळेस मात्र माता सावित्री यांचे डोळे वाघिणीसारखे चकाकले आणि त्या कर्मकांडी लोकांच्या त्यांनी एक थोबाडीत लावली. त्याने उत्तर दिलं, मी मारी नाही, समजलं ना? ज्याप्रमाणे एका वृक्षाचं संवर्धन करणं हा माझा अधिकार आहे, त्याचप्रमाणे या रेताळ झालेल्या समाजाला ज्ञानाचा कल्पवृक्ष लावणं हा माझा मनुप्रीत धर्म आहे आणि तो मी निभवणार आहे. अहो, समाजाने सुद्धा त्यांचा त्याग केला, समाजाने सुद्धा त्यांच्यावर अन्याय केला, पण त्यांच्या काही लोकांनी, जवळच्या लोकांनी, त्यांच्या भावाने त्यांना पत्र लिहून विचारलं, पत्र लिहून सांगितलं की तू आणि तुझा नवरा हे जे काम करतोयस ना, ते काम म्हणजे आपल्या कुळाला बट्टा लावण्यासारखं आहे. ज्याप्रमाणे भट सांगतोय ना, त्याचप्रमाणे तू काम कर. उलट सावित्रीमाई यांनी आपल्या भावाला पत्र लिहूनच फटकारलेलं होतं. त्यांनी म्हटलं की माझा नवरा हा तुझ्यासारखा फक्त काही पंढरीची वारी करून फक्त देवाचं नावच घेत नाही, तर ते खऱ्या अर्थाने हरीचं काम करीत आहे आणि यासाठी मी त्यांच्या सोबत आहे. ही आहे जिज्ञासा, ही आहे काहीतरी करण्याची उमेद, काहीतरी करण्याची उमंग. अहो, ज्या समाजामध्ये नवरा आणि बायको यांनी समाजासमोर बोलणं सुद्धा गुन्हा होता ना, त्या समाजात मात्र माता सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिरावांनी त्या समाजात माता सावित्रीबाई यांना शिकवलेलं होतं. किती मोठी क्रांती आहे ही. आणि इतकंच नाही तर त्यांनी सावित्रींना गुरु सुद्धा मानलेलं होतं. एक प्रसंग मोठा चांगला आहे की ज्यावेळेस माता सावित्रीबाई ही ज्योतिरावांसाठी अन्न घेऊन येत असते, त्यावेळेस त्यांना एक बाई दिसते की जिने काहीच खाल्लेलं नसतं आणि तिला अन्नाची गरज असते. त्यावेळेस माई सावित्री आपल्यामधली एक भाकर तिला देतात. हा सगळा प्रसंग ज्योतिराव पाहत असतात आणि ज्योतिरावांनी माई सावित्रीला फार सुंदर म्हटलं. ते म्हणतात की तुझ्यामध्ये माझ्यापेक्षा एक गुण हा जास्त आहे आणि म्हणून मी तुला माझा गुरु मानतो आहे. किती मोठा आदर्श आहे हा सगळ्यांसमोर. वंदे राष्ट्रसंतांचं एक सुंदर असं वाक्य आहे. ते म्हणतात की हम भिन्न हो इस देह से पर तत्व से सब एक हो ज्ञान सब में एक ही जिससे मनुष्य निशंक हो. माता सावित्री आणि महात्मा फुले यांच्या समग्र कार्याचा विचार केला तर एक गोष्ट या समाजामध्ये आपल्याला दिसून येते की त्यांच्यावर एक आरोप हा नेहमीच लावला जातो.
मी ज्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी व्याख्यानाला जाते तर बरेच युवक मंडळी येऊन भेटतात आणि ते असं म्हणतात सुद्धा की आम्ही ज्योतिरावांबद्दल माझ्या सावित्रींबद्दल हे ऐकलं आहे की त्यांनी एका विशिष्ट जातीचा राग केला होता. त्यांनी ब्राह्मण जातीचा राग केलेला होता. त्यांना मी विचारत सुद्धा असते की तुम्ही हे सगळं ऐकता कुठून? कारण आजच्या युवकांचे जे गुरु आहेत ते गुरु म्हणजे सोशल मीडिया आणि त्यावरून हे सगळं ते ऐकतात. बघा काय बिंबवलं जात आहे आपल्या युवकांवर, आपल्या समाज सुधारकांबद्दल. हे आहे पुस्तकं न वाचण्याचे परिणाम. त्यावेळेस जनजागृती करत असताना हा मुद्दा मी नेहमीच उचलत असते. युवकांना नेहमी सांगत असते की आता मी काय सांगते ते तुम्ही ऐका. अहो, काशीबाई नावाची एक उच्चकुलीन स्त्री होती की जिच्यावर शनिवार वाड्यामध्ये अत्याचार झालेले होते. ती आपला जीव द्यायला जात असते. त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुले यांना ती दिसते. ज्योतिराव तिला विचारतात की अगं पोरी तू असं काय करतेस? का स्वतःचा जीव देतेस? त्यावेळेस ती काशीबाई म्हणते की अहो ज्योतिराव, या शनिवार वाड्यामध्ये माझ्यावर अत्याचार झाले आहे. मला 7 महिन्याचा गर्भ आहे. कोण करेल माझ्या मुलाचं संगोपन? कोण करेल माझं पालन? त्यावेळेस ज्योतिराव तिला आपल्या घरी आणतात. माय सावित्री मायेचा हात तिच्या डोक्यावरून फिरवतात. तिला 2 महिने आपल्या घरी ठेवतात. प्रसूती करतात. तिच्या मुलाला दत्तक घेतात आणि त्याला डॉक्टर करून त्याचं नाव देतात. त्याला यशवंत असं त्यांचं नाव आहे. हे आहे त्यांचं खऱ्या अर्थाने कार्य. त्यांनी कधीच कुणाच्या जातीचा राग केला नाही. त्यांनी जर कुठल्याही जातीचा राग केला असता तर त्यांनी हे कार्य कधीच केलं नसतं, हे लक्षात घ्या. ज्या अशा 34 ब्राह्मण विधवा स्त्रिया होत्या की ज्यांना वाचवण्याचं काम हे खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिराव फुले आणि माई सावित्रीने केलं होतं. इतकंच नाही तर ज्या भिडे वाड्यात ही पहिली शाळा त्यांनी काढली ते भिडे सुद्धा एक ब्राह्मणच होते आणि त्यांनी 101 रुपये वर्गणी ही सुद्धा त्या मुलींच्या शाळेकरिता दिली होती. इतकंच नाही तर जी पहिली शाळा काढली त्या पहिल्या शाळेमध्ये सुद्धा ब्राह्मण काही मुली होत्या. एवढंच नाही तर अजून सुद्धा सांगते की लोकमान्य टिळक यांची जमानत घेण्यापासून ते त्यांचा सत्कार घेण्यापर्यंतचं सगळं श्रेय हे महात्मा फुले यांचं आहे. बघा, त्यांनी कोणत्याही जातीचा राग केला नाहीये. त्यांनी राग केला. कोणाचा केला? तर त्यांनी विरोध केला, हा अंधश्रद्धेचा विरोध केला. त्यांनी विरोध केला तो म्हणजे मनुवादी प्रवृत्तीचा विरोध केलेला होता. त्यांनी विरोध केला तो म्हणजे कर्मकांडी वृत्तीचा विरोध केलेला होता. हे जे समाज सुधारक आहे ना, यांनी काही एका जाती किंवा धर्मासाठी काम केलं नाही. यांनी काम केलं ते संपूर्ण मानव जातीसाठी आणि म्हणून हे लोक खऱ्या अर्थाने अमर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलही असंच काही लोकांचं मत आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या व्यक्तीची इतकी मोठी महानता आहे की त्यांनी आणि विशेषतः आमच्या स्त्रियांवर इतके मोठे उपकार मी मानते की त्यांनी हिंदू कोड बिल हे आपल्या संसदेत पारित न झाल्याने त्यांनी सरळ कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. ही त्या व्यक्तीची महानता आहे. इतकंच नाही तर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा जी कलम 340 अन्वये ओबीसी म्हणजेच मागासवर्गीय आयोग स्थापन करण्याची तरतूद ही आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये केली. त्या अनुसार मागासवर्गीय आयोग हा स्थापन केला गेला. त्यानंतर मग कलम 341 अन्वये अनुसूचित जाती आणि त्यानंतर मग कलम 342 अन्वये अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यात आला. ही त्या व्यक्तीची महानता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्हाला मी खऱ्या अर्थाने जर कोणी वंशज असेल महात्मा फुले यांचं तर तो मी आहे, कारण मी त्यांना खऱ्या अर्थाने जाणलेला आहे. अहो, रक्ताचा माणूस बेईमान होऊ शकतो पण जो माणूस विचारांचा असतो ना तो कधीच बेईमान होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे नातं होतं ना ते खऱ्या अर्थाने विचारांचं नातं होतं. जे अपेक्षित शाहू महाराज यांना होतं, जे अपेक्षित छत्रपती शिवाजी राजे यांना होतं, जे अपेक्षित महात्मा फुले यांना होतं, तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतीय कायद्यामध्ये दिलं, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये दिलं. ही त्या व्यक्तीची महानता आहे. कारण या लोकांना समजून घेण्यात मला तरी असं वाटते की आपण कुठेतरी कमी पडतो आहे. एकदा तरी त्यांना वाचायला हवं आपण. इतकंच नाही तर आपल्या भारतीय लोकांचं तसं वैशिष्ट्यच आहे म्हणा की आपल्याला आपल्या लोकांची महानता ही नेहमी दुसऱ्यांजवळून समजते. ती कसं काय? तर जेम्स डग्लस हा एक इंग्रज अधिकारी होता ज्याने बॉम्बे क्रॉनिकल या वर्तमानपत्रामध्ये एक लेख छापला आणि त्यामध्ये लिहिलं होतं की अरे, यांच्या या देशामध्ये एक मोठा कर्तृत्ववान राजा होऊन गेला, एक धैर्यवान, एक नीतिमान राजा होऊन गेला, पण इथल्या लोकांना हे माहीत सुद्धा नाही.
एक काळ होता आपल्या महाराष्ट्रात की आपण सगळेजण छत्रपती शिवाजी महाराजांना पार विसरून गेलेलो होतो. हा लेख जेव्हा महात्मा फुले यांनी पाहिला, तो लेख त्यांनी वाचला, जी काही सरकारी डॉक्युमेंट होती ती त्यांनी पाहिली आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही शोधून काढलेली होती. महाराजांना कुलवाडी भूषण पदवी देणारे हे महात्मा फुले आहेत बरं. इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवउत्सव हा सगळ्यात पहिल्यांदा तर कोणी केला असेल तर तो महात्मा फुले यांनी केलेला होता. हे त्यांचं कार्य आहे. महात्मा फुले आणि माता सावित्री यांच्या समग्र जीवनाचा आपण विचार केला तर असं लक्षात येतं की ते महात्मा फुले हे 6 वर्ष पुणे महानगरपालिकेचे सभासद होते. त्यांना यातून जेवढा काही पैसा मिळायचा तो सगळा राजकारणातला पैसा त्यांनी समाजकार्यात वापरला. व्हीटी स्टेशन हे त्यांनी बांधलं, कातरचा पूल त्यांनी बांधला. यांसारखी अनेक कामं हे महात्मा फुले यांनी केलेली होती. म्हणजेच ते चांगले व्यापारी सुद्धा होते, ते चांगले कॉन्ट्रॅक्टर सुद्धा होते. असे एक नाही तर अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या होत्या. आणि हे एका क्षेत्रात नाही, जे काम त्यांनी आपल्या वयाच्या 20व्या वर्षी हाती घेतलं होतं. त्यांनी वयाच्या 20 वर्षी ठरवलं की मला या समाजाकरता, समाजाच्या उद्धाराकरिता काहीतरी करायचं आहे. जे काम त्यांनी वयाच्या 20व्या वर्षी घेतलं ना, ते काम त्यांनी वयाच्या 40 वर्षापर्यंत आणि आयुष्यभर चालवलं. ही गोष्ट सोपी नाही बरं. त्यांनी अनेक क्षेत्रात काम केलं. त्यांनी स्त्रियांसाठी ते लढले. इतकंच नाही तर प्रत्येक व्यक्तीला आपला अधिकार मिळावा यासाठी ते लढलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते शेतकऱ्यांसाठी सुद्धा तितकेच लढले होते. म्हणजे शेतकऱ्याचा असूड या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की जी लोक शेतकऱ्यांना त्यांचा हक्क देत नाही आहे ना, ती लोक म्हणजे कलंकसाई लोक आहे. हे त्यांनी आपल्या शेतकऱ्याचा असूड यामध्ये लिहिले आहे. आज आपण आपल्या शेतकऱ्यांची परिस्थिती काय पाहतो, काय दिसते तर या स्वतंत्र भारतामध्ये शेतकऱ्यांना थेट दिल्लीत जाऊन आपली आंदोलनं करावी लागत आहे. त्यांच्या हक्कासाठी त्यांना लढावं लागत आहे. हे कधीच महात्मा फुलेंना अपेक्षित नव्हतं. हे कधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांना कधीच अपेक्षित नव्हतं. त्यांना तर हे अपेक्षित होतं की शेतकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला तो मिळालाच पाहिजे, त्याचा मुलगा हा चांगल्या शाळेत शिकला गेलाच पाहिजे. हे त्यांचे विचार होते. आज ते विचार कुठेतरी अंमलात आणणं हे गरजेचं आहे. आणि जे लोक शेतकऱ्यांवर अन्याय करतात ना, त्यांनी एकदा तरी मला असं वाटते की महात्मा फुले यांचा शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक वाचणं फार आवश्यक झालेलं आहे. जेव्हा आम्ही महात्मा फुले आणि माई सावित्री यांच्या जीवनाचा अजून आढावा घेतो तर असं लक्षात येतं त्यांच्यावर एक आरोप पुन्हा हा नेहमी लावला जातो की त्यांनी देवाचा विरोध केला, म्हणजेच की त्यांनी देवावर टीका केली. मला एक गोष्ट अशी सर्वांना सांगावीशी वाटते की ज्यावेळेस त्यांनी सत्यशोधक समाज हा स्थापन केला होता तर त्या सत्यशोधक स्थापनेची, त्या समाजाची काही तत्व होती. त्या तत्वातलं सगळ्यात पहिलं तत्व असं होतं की ईश्वर हा निर्गुण आणि निराकार आहे. सर्व माणसे ही परमेश्वराचीच लेकरं आहे. ज्याप्रमाणे आईला भेटण्यास अथवा बापाला प्रसन्न करण्यास कोणत्याही पुरोहिताची गरज नसते, त्याचप्रमाणे देवाला प्रसन्न करण्यास कोणत्याही मध्यस्थाची, कोणत्याही पुरोहिताची ही काहीच गरज नाही. ही सगळी वाक्य ऐकल्यानंतर यामध्ये देवाचा विरोध तरी तुम्हाला कुठे दिसतोय का? इतकंच नाही तर माई सावित्रीनं शिव महिम्न स्तोत्र या संस्कृत स्तोत्राचं मराठीमध्ये त्यांनी रूपांतर केलं होतं आणि त्यात त्यांनी आई भवानीची देखील स्तुती केलेली होती. हे यामध्ये त्यांनी कधीच देवाचा विरोध केला नाही. त्यांनी कर्मकांडी वृत्तीचा, मनुवादी वृत्तीचा विरोध केला. सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला म्हणावं असं वाटतं आणि विशेषतः मला हिंदू धर्माबद्दल बोलावं असं वाटतं की हिंदू धर्माचं सतत प्रवाही असणं हे आपल्याला दिसत आहे. म्हणजेच आज अपडेट व्हर्जन आपल्याला दिसत आहे. त्याचं कारण म्हणजे आपले सगळे संत आणि आपले सगळे समाज सुधारक आहे. कारण या संतांनी धर्मामध्ये जर काही वाईट गोष्ट असली, काही अनिष्ट गोष्टी असल्या तर त्यावर त्यांनी कडाडून अशी टीका केली आणि धर्माचं एक नवीन रूप आपल्या सगळ्या समोर आणलं. आज जो आपला पुरोगामी महाराष्ट्र दिसतोय ना, तो महाराष्ट्र या सगळ्या संतांमुळे आणि या सगळ्या समाज सुधारकांमुळे दिसतो. हे त्यांचं सगळ्यात मोठं श्रेय आहे. अरे एकदा तरी वाचा या महापुरुषांना, एकदा तरी वाचा या समाज सुधारकांना. आम्ही कशात खुश असतो तर आम्ही मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करण्यात खुश असतो. तुम्हाला माहितीये की तुमच्या श्रद्धेचा कितीतरी मोठा व्यापार होतोय म्हणून. तो व्यापार कसा?
तर ती जी पोथी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातली वाचता, तर त्या पोथीमध्ये त्या बुवांनी लिहिलेलं आहे बरं, की ही पोथी एका महिलेने दर 15 महिलांना द्यायची आणि त्या 15 महिन्यांनी ती पोथी पुन्हा दुसऱ्या 15 महिलांना द्यायची. आणि जवळपास माझ्या माहितीनुसार 2 कोटी महिलांनी या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये हे भाग्यलक्ष्मी, वैभवलक्ष्मीचं व्रत केलेलं होतं आणि त्यामध्ये 2 कोटी महिलांनी करत असताना त्या बुवाने किती रुपये कमावले तुम्हाला माहित आहे? त्यांनी 1,75,00,000 रुपये केवळ आणि केवळ तुमच्या पोथीच्या नावावर कमावले. म्हणजेच काय तर वैभव लक्ष्मीचं व्रत हे तुम्ही करता आणि देवी प्रसन्न कोणाला होते? तर त्या बुवाला, ज्यांनी ही पोथी लिहिलेली आहे. किती मोठा व्यापार आहे आपल्या श्रद्धेचा. म्हणून वाचायचंच असेल तर जे आपल्या धर्मग्रंथामध्ये दिलं आहे, जे काहीतरी रेप्युटेड वाचा. म्हणजेच काय तर संतांचं चरित्र वाचा. ह्या अशा पोथ्या वाचल्यापेक्षा 15 दिवस कर्तृत्ववान स्त्रियांचं चरित्र वाचा. देवी आपोआप प्रसन्न होईल आणि ते चरित्र तुम्ही तुमच्या पुढच्या पिढींना द्या. आम्ही काय वाचतो? ज्यावेळेस नवरदेव नवरी घरी येतात तर त्यांच्यासाठी पोथीची अरेंजमेंट केली असते, ती म्हणजे सत्यनारायणाची कथा. बरं, या सत्यनारायणच्या कथेचा अर्थ मला आजपर्यंत देखील समजला नाही. कथा मोठी इंटरेस्टिंग आहे, की श्रीहरी जगत पिता दूर करीतो व्यथा. ऐका सत्यनारायणाची कथा. उल्का मुल्क राजा महाथोर, तयाची पत्नी सुंदर. नदी किनारे एका दात्यांनी घातली महापूजा दोघांनी. आली एक नौका त्याच मार्गाने, रीत पाहण्यास आला पूजनाची. उल्का मुल्क बोले ऐकावे, व्रत नारायणाचे करावे. चरणी श्रीहरीच्या लागावे, मनोवांछित इच्छित फल मागावे. घरासी आला वाणी परतून, तयाची पत्नी शिलवान. परित्यान होते काही संतान, म्हणून नवस केला वाण्यानं. पती पत्नीला झाली जाण, कन्याही झाली रूपवान. कलावती नाव कन्येचे, आवडीने ठेविले साचे. योगियांची ही प्रथा, जाई कधी न ऋता. ऐका सत्यनारायणाची कथा. पोथीतल्या सगळ्या मुली ह्या ब्युटिफुलच असते. त्यांना फेअर लवलीची काहीच गरज नसते. हे सगळे चमत्कार फक्त आणि फक्त पोथीतच होत असते. स्वाहा. संत गाडगे महाराजांचं एक सुंदर असं वाक्य आहे, की सत्यनारायणची कथा ही देवाची भक्ती नाही, ती भजीची रोजगार हमी योजना आहे. हा सारा चिवत्याचा बाजार आहे. हे एकही वर्ग न शिकलेल्या आमच्या संत गाडगे महाराजांनी सांगितलं होतं. वाचायचं असेल ना तर वंदनीय राष्ट्रसंतांचा 21वा अध्याय वाचा, ज्यामध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात की ऐसा हा मंगल प्रसंग, देशाचे भूषवी अंग, समाज जीवन करून अभिंग, वाढेल कीर्ती देशाची. असं काहीतरी वाचा. आम्ही स्वतःला सुशिक्षित म्हणतो, स्वतःला सुसंस्कृत म्हणतो. शिक्षित म्हणजे काय? की त्याला लिहिता येतं, वाचता येतं. सुशिक्षित म्हणजे काय? तर आपण काय लिहिलं, काय वाचलं याचा अर्थ ज्याला समजतो तो म्हणजे सुशिक्षित. आणि सुसंस्कृत म्हणजे काय? तर जो एक नवीन संस्कृती निर्माण करतो तो सुसंस्कृत आणि सृजनशील समाज असतो. आम्हाला नेमका आज कोणता समाज निर्माण करायचा आहे? आम्हाला आज नेमकं काय व्हायचं आहे? या सावित्रीचं खूप मोठं एक दुःख आहे. बरं, खूप मोठं दुःख आहे. सावित्री आज रोज रडतीये, ती रोज निराश होती आहे. महात्मा ज्योतिराव तिला विचारतात की अहो सौ, तुम्ही का रडताय? ज्यावेळेस आपल्यावर इतकी मोठी संकट होते तरीही आपण हरलो नाही, तरीही आपण रडलो नाही. आज तुम्ही का रडताय? त्यावेळेस मात्र माई सावित्री शोकांतिका करून उत्तर देते. ती म्हणते की अहो, जी शिकली पाहिजे म्हणून मी दगडधोंड खाल्लीत, जी शिकली पाहिजे म्हणून तुम्ही सुद्धा अनेक वार सहन केले, पण आज ती स्त्री अजूनही या बुवाबाजीची गुलाम आहे, म्हणून मी रडतेय. अहो, ज्यावेळेस ढोल गवार शूद्र और नारी ये सारे ताडन के हारी असं म्हणणाऱ्या सत्संगात ज्यावेळेस ती टाळा वाजवती ना, त्यावेळेस मात्र मी रोज हरतीये, मी रोज रडतीये. ज्यावेळेस रोज महिलांवर बलात्कार करणाऱ्या आसाराम आणि राम रहीम सारख्या डेऱ्यात ज्यावेळेस ती नाचते ना, त्यावेळेस मात्र मी पुन्हा हरतीये, मी पुन्हा हरतीये. हे दुःख त्या सावित्री माईचं आहे. म्हणून आम्हाला काही करायचंच असेल तर चांगले ग्रंथ, चांगले पुस्तक वाचा आणि एक सृजनशील समाज, एक जागरूक समाज आपण निर्माण करू शकतो. तिनं त्यावेळेस जे काही कष्ट घेतले ना, त्या कष्टाचं चीज
म्हणजे प्रत्येक क्षेत्रात तर आज आपण वर्चस्व गाजवतच आहे, हा प्रश्नच नाही. पण आज आम्ही काय करतोय आहे, तर आम्ही आज बुवाबाजीला बळी पडतो आहे. हे कुठेतरी बंद करणं आवश्यक आहे. जर आजही जर आम्ही तसंच करू ना, तर त्या काळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात अंतर तरी काय? काय फायदा आपला शिकून? म्हणून काय करायचं असेल, तर स्वतःला घडवत असताना कुठेतरी चांगले विचार हे स्वतःमध्ये ठेवा. या बुवाबाजीपासून दूर राहा. हे आमच्या सावित्रीनं आम्हाला सांगितलं होतं. जेव्हा आम्ही विचार करतो माता सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा समग्र जीवनाचा विचार करत असताना एक गोष्ट आपल्याला दिसते. ती म्हणजे की हे जे जोडपं होतं ना, हे आदर्श जोडपं होतं. मेड फॉर ईच अदर. कारण महात्मा ज्योतिराव फुले यांचा आपण विचार करत असं लक्षात येतं, की त्यांनी जे काही कामं केली आहेत, तर त्यामध्ये सावित्रीमाईंचा हस्तक्षेप म्हणजेच त्यांचा साथ हा पुरेपूर राहिला आहे. काही स्वतंत्रता ती ज्योतिरावांनी सुद्धा सावित्रींना दिली आणि माई सावित्रीनं सुद्धा ज्योतिरावांना दिलेली होती. नाहीतर आपलं असं असते, की ज्यावेळेस पती हा चांगला काम करत असतो, तर नकारार्थी आवाज मात्र हा घरातूनच निघतो, की तुम्हाला सगळं करायचं आहे का? तुम्ही काय समाजसेवी बनता आहे का? पण हा नकारार्थी आवाज कधीच माता सावित्री आईनं ज्योतिरावांना दिला नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला, की महात्मा ज्योतिराव फुले यांच्यामुळे कळले ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चालणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला मिळाले. डॉक्टर आंबेडकर मिळाले म्हणून या भारतीय राज्यघटनेमध्ये सगळ्यांसाठी समान कायदा हा झाला आणि समान कायदा झाला म्हणून आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्र गाजवित आहे आणि मी सुद्धा तुमच्या समोर बोलू शकत आहे. हा या गोष्टीचा परिणाम आहे. आणि म्हणून या लोकांनी जे काही केलं त्यांना एकदा तरी मला असं वाटतं आपण सगळ्यांनी समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं झालं आहे, अत्यंत आवश्यक झालेलं आहे. आज हा जो सोहळा या ठिकाणी क्रांतीज्योती न्यूज अँड व्ह्यूज त्याचप्रमाणे अखिल भारतीय समता परिषद यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे. तर हा सोहळा आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य बनवणार आहे. आणि त्याचप्रमाणे मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे सुद्धा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करू इच्छिते, की त्यांनी 3 जानेवारी हा महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलंय. ज्या गोष्टीची गरज होती ती आज गव्हर्नमेंट पूर्ण करत आहे. या गोष्टीचा मला आनंद आहे. आणि म्हणून त्याच प्रकारे ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली ते माननीय श्री अनिलजी नडे आणि समस्त समता परिषद यांचे सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करू इच्छिते. आणि जाता जाता शेवटी हेच म्हणू इच्छिते की हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए इस हिमालय से नई गंगा निकलनी चाहिए. हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए इस हिमालय से नई गंगा निकलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं. मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही वो आग जलनी चाहिए, वो आग जलनी चाहिए. जय हिंद, जय भारत, सत्यमेव जयते.